नमस्कार. अमृतवेलच्या पुस्तक परिचयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिलं पुस्तक आहे लोकवाङ्मय ग्रहानं प्रकाशित केलेलं विश्वाचे आर्त आणि हे लिहिलेलं आहे अतुल देऊळगावकर यांनी. अतुल देऊळगावकर यांना आपण पर्यावरण विषयक लेखन करणारे एक पत्रकार आणि लेखक म्हणून ओळखतो. त्यांनी ह्या पुस्तकामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये आर्थिक महामंदी आणि हवामान बदल हे दोन महत्त्वाचे प्रश्न आणि समस्या जगापुढे असणार आहे असं समर्थन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक साधन संपत्तीच्या बेसुमार वापरामुळे उपशामुळे आज आपल्यापुढं जलदारिद्र्य आणि अन्नधान्य दारिद्र्य ह्या दोन मोठ्या समस्या सगळ्या जगापुढे आहेत. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ आणि तापमानात अचानक होणारे बदल यांना आपल्याला सामोरे जावं लागते आणि त्यामुळे होणारं पर्यावरणाचं असंतुलन आपल्याला भोगावं लागतंय. या सर्वांचं एक अतिशय भीषण अंतर्मुख करणारं चित्रण विश्वाचे आर्तमध्ये अतुल देऊळगावकर यांनी मांडलेलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये 35 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर होतं आणि जास्तीत जास्त विक्री ही एअर कंडिशनर आणि पंख्यांची झाली. हिमनद्या मोठ्या प्रमाणात वितळायला लागलेल्या आहेत आणि एकूणच संपूर्ण जीवसृष्टी ही विनाशाकडे वाटचाल करते आहे असं एकूण चित्रण आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. हे एक माणसाच्या अस्तित्वाशी निगडीत असलेल्या पर्यावरण विषयक समस्येविषयी आपलं चिंतन व्यक्त करणारं आणि जागरूकता निर्माण करणारं अतिशय आगळं वेगळं पुस्तक आहे विश्वाचे आर्त, अतुल देऊळगावकर.